अनेक वेळा कोर्टाच्या केसचं समन्स आल्यावर मी कोर्टात हे म्हणेन, जज साहेबांना हे विचारेन, जज साहेबांना ते विचारेन, हे बोलेन ते बोलेन, असे अनेक तुम्हाला गोष्टी वाटत असतात. परंतु या बाबी खऱ्या नसतात. जसं पिक्चरमध्ये लिहिलेलं असतं ना की हे कथा काल्पनिक आहे, तसे हे तुमचे विचार देखील काल्पनिक आहेत. तुमच्यावर तुमच्या पत्नीने तोंडी केस केली, तोंडी एखादा प्रश्न विचारलाय का ग्रामपंचायत समोर केली का पंचायतीसमोर केले, सदरची केस ही पंचांसमोर वगैरे नसून याचा डोळे तुमचे लवकर उघडतील तेवढं उत्तम आहे. तुमच्यावर केलेली केस ही कोर्टात केलेली असते, लेखी केलेली असते, तुम्हाला शिक्षा मिळावी, पोडगी मिळावी इत्यादी गोष्टींसाठी केलेली असते. त्यामुळे याला कायदेशीररित्या कायद्याचं भान राखून, सेक्शन्सचं भान राखून आणि परिस्थितीचं भान राखून योग्य प्रकारे उत्तर देणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे 1 तारखेला वकिलांमार्फत हजर होऊन, वकीलपत्राने हजर होऊन आरोपपत्र घेणे आणि पुढच्या 1-2 तारखांमध्ये उत्तर देणे हेच उत्तम.